जय भीम, जय संविधान, जय भारत, जय शिवराय. लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजाची दिशाभूल ही मोठ्या प्रमाणात केलेली आहे. कारण बारामती पोटनिवडणूक लढवणार अशी त्यांनी घोषणा केली. ओबीसी आरक्षण हे पवारांमुळे रोखलं गेलं किंवा पवारांमुळे आरक्षण मिळलं नाही, बारामतीचा विकास झाला नाही हे असे म्हटले. आणि ह्या ओबीसी दलित मागासवर्गीय जनतेची दिशाभूल केली. मागासवर्गीय वस्त्यांचा विकास झाला नाही म्हटले, त्यासाठी आम्ही लढा देतो म्हटले. पण मंत्री भरणे त्यांना भेटल्यानंतर असं कोणतं गाजर दिलं त्यांना की त्यांनी 5 मिनिटांमध्ये सगळं कायापलट केली की मी उमेदवारी लढणार नाही. मग ह्यांनी काय ओबीसी समाजाला गृहीत धरलेलं आहे का? आणि ओबीसी समाजानं का विकास यांच्याकडे लक्ष द्यायचं? ओबीसी समाज, दलित समाज, मागासवर्गीय समाज कधी लक्ष्मण हाकेच्या बरोबर नव्हता आणि इथून पुढे बी राहणार नाही. यांना यांची अवकात ओबीसी समाज, मागासवर्गीय समाज दाखवलं. आणि जनपरिवर्तन युवा शक्तीच्या महासंघाच्या माध्यमातून आपण ही पोटनिवडणूक लढवत आहे. ही अजितदादांना न्याय देण्याची आपली भूमिका आहे. मी ओबीसी समाजाला आश्वस्त करतो की आपल्या न्याय हक्कासाठी आपण सतत लढा देत जाऊ. पण या अशा वृत्तींना, हाकेंना आपण जवळ करू नका. हे समाजाला एक लागलेले कलंक आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने, दलित समाजाने, मागासवर्गाने समजून घ्यावं की आपला कोण आणि परका कोण. जय भीम, जय संविधान, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.